भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, सदैव आपल्यासोबत असतात. आणि आपल्याकडून काय हवं आहे स्वामींना? तर आपल्याकडून फक्त भक्ती हवी आहे, सेवा हवी आहे. आता गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच महिलांनी 21 दिवसांची सेवा सुरू केली असेल. पण काही महिलांना 21 दिवसाची सेवा शक्य नसेल, त्यांनी 11 दिवसाची सेवा करणार असतील. पण अशा काही महिला असतील की ज्या जॉब करतात, त्यांना वेळ भेटत नाही, तर त्यांनी कोणती सेवा करावी? गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याकडून 5 मिनिटाची जरी सेवा झाली तरी ती आपल्या गुरूंना पोहोचणार आहे आणि गुरु आपले म्हणजेच आपले स्वामी आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत. तर अशी कोणती सेवा करावी जी कमी वेळामध्ये होईल, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त कुणी वेगवेगळे पारायण करणार आहेत, स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करणार आहेत, कोणी जपमाळ करणार आहे, कोणी तारक मंत्र करणार आहे. पण आता जॉब करणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना स्वामी भक्ती करायची इच्छा असेल, पण वेळ मिळत नाहीये, संध्याकाळी यायला पण उशीर होतो आणि सकाळी घरातली कामं शिवाय जॉबला जायचं, तर अशा वेळेस कोणती सेवा करावी? तर अशा वेळेस आपण आपल्याला जे शक्य असेल ती सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. बघा, असं काहीच नाही आहे की ही सेवा केल्यानंतर स्वामी प्रसन्न होणार आहे, ती सेवा करायला पाहिजे मगच स्वामी प्रसन्न होणार आहे, असं काहीच नसतं. स्वामींची तुम्ही कोणतीही सेवा केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी सदैव आपल्यासोबत असतात. आपण केलेल्या सेवेचं फळ स्वामी योग्य वेळेस आपल्याला देत असतात. पण ते आपल्याला समजत नाही आहे. आपल्याला कसं वाटतं की मी एवढी एवढी सेवा केली तर मला लगेच स्वामी प्रसन्न झाले पाहिजेत आणि लगेच माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. पण असं नसतं. आपल्याला स्वामी जेव्हा द्यायचे तेव्हाच त्या गोष्टी देणार आहेत. आपल्याला हव्या आहेत तेव्हा भेटणार नाहीत. आपल्यासाठी योग्य कधी आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत तेच आपल्याला स्वामी देणार आहेत. आणि म्हणूनच वर्षातील असे जेव्हा विशेष दिन असतात त्यानिमित्त आपण आपल्या गुरूंची सेवा अवश्य करायला हवी. मग ती आपण 5 मिनिटं जरी रोज वेळ काढून केली तरी ती पुरेशी असते. आता 5 मिनिटात होणारी अशी कोणती सेवा करावी? तर बघा, फक्त आणि फक्त स्वामी जप केलं तरीसुद्धा खूप आहे. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर आपण देवघरासमोर बसून म्हणजे स्वामी समोर बसून 5 मिनिटं स्वामी जप केला म्हणजेच नामस्मरण केलं तरी ते पुरेसं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोज 11 माळी जप करू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत. जर तेवढंही शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ करा. जर 1 माळ म्हणजे 2-3 मिनिटात होऊ शकतं. आणि जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं असेल तर रोज तुम्ही 3-3 अध्याय पठण करू शकता. 3-3 अध्याय पठण करायला जास्त वेळ नाही लागणार. रोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा पठण करू शकता. आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता. रोज तुम्हाला जर 11 वेळेस तारक मंत्र पठण करणं शक्य नसेल तर फक्त एकदा करा, पण तो मनापासून करा. आणि स्वामी जपमाळ करण्यासाठी पण 11 वेळेस करण्यासाठी वेळ नसेल तर 1 वेळेस करा, पण ती मनापासून करा. कसं आहे ना, स्वामींची कोणती जरी सेवा केली तर ती तेवढीच प्रभावी आहे. कोणती सेवा छोटी नाही किंवा मोठी नाही आहे. सर्व सेवा तेवढ्याच प्रभावी आहेत. पण सेवा ही तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा आपण ती सेवा आपल्या मनापासून अंतःकरणापासून करत असतो. नुसती घाईघाईत 11 माळी जप करायचं आहे म्हणून नुसती घाई मन दुसऱ्या ठिकाणी आहे आणि आपण इथं जप करतो, याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही 1 माळ केली तरी चालते, फक्त ती आपण अंतःकरणापासून केलेली जपमाळ ती स्वामींपर्यंत पोहोचते. किंवा बघा, आपण स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करण्याचं ठरवलं तर ते आपल्याला होणार आहेत का तेवढे शक्य तरच संकल्प करावा. नाहीतर न संकल्प करता तुम्हाला जेवढे शक्य होतात तेवढे तुम्ही करू शकता. असं काही नाही की संकल्प केल्यानंतरच आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते, असं काही नाही. तुम्ही मनोभावी जी सेवा कराल ती स्वामींपर्यंत पोहोचते. आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करायची आहे. जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचाच आहे. पण जर वेळ नसेल तर रोज दिवसाची 5 मिनिटं तरी 1 स्वामी जप किंवा 1 तारक मंत्र असं तुम्ही 5 मिनिटात करू शकता. ही सेवा तर झालीच पाहिजे. कारण बघा, गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा ही स्वामी भक्तांसाठी एक दिवाळीच असते. बरेच भक्त आहेत ते गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद घेत असतात गुरुपौर्णिमेला. तर काही भक्त ज्यांना आपण गुरु मानलाय त्यांचा मान सन्मान करत असतात. त्यामुळे या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला जेवढी शक्य होती तेवढी आपण सेवा करायची आहे. म्हणजेच आपल्या गुरूंचा, स्वामींचा आदर आणि सन्मान करायचा आहे. कसं आहे ना, जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा आपल्याला स्वामी आठवतात. पण जर आपण अगोदर स्वामींची भक्ती केली तर आपल्या आयुष्यात येणारी अडचण स्वामी आपल्यापर्यंत येऊ पण देणार नाहीत. किंवा जर आपल्यापर्यंत एखादी अडचण आली तर त्याची आपल्याला तेवढी तीव्रताही जाणवणार नाही. त्यामुळेच गुरुपौर्णिमेपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.